उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्यानंतर आता राज ठाकरेंच्या मनसेचं चिन्ह सुद्धा धोक्यात आलेलं आहे। यंदा मनसेचा एकही आमदार निवडून आला नाहीये, त्यातच टक्केवारी सुद्धा घटल्यानं त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द होण्याची चिन्ह आहेत। पाहूया आमचा हा रिपोर्ट। एकनाथ शिंदेने नाव घेतलं, एकनाथ शिंदेने निशाणी घेतली, अजित पवारांनी नाव घेतलं, अजित पवारांनी निशाणी घेतली। महाराष्ट्राचं सरकार मनसेशिवाय बसू शकत नाही। भाजपचं सरकार आमच्या मदतीने येण्याचा दावा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेचीच मान्यता आता धोक्यात आली आहे। मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच विधानसभेत पक्षाला यंदा भोपळाही फोडता आला नाही। 13-1-1 आणि यंदाच्या निवडणुकीत एकही आमदार मनसेला जिंकता आला नाही। माहीमध्ये अमित ठाकरेंच्या रूपात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातला एखादा उमेदवार पराभूत झालाय। मुंबईमध्ये मनसेनं भाजपच्या 7 जागांवर उमेदवार दिले नव्हते। त्या 7 जागांमध्ये वांद्रे पश्चिममधून भाजपचे आशिष शेलार आणि मालाड पश्चिममधून त्यांचे बंधू विनोद शेलार यांच्या जागांचाही समावेश होता। त्यावर या 7 ठिकाणांहून पक्षामधूनच उमेदवारीसाठी कुणीही पुढे आलं नसल्यामुळे उमेदवार न दिल्याचं कारण राज ठाकरे यांनी दिलं होतं। मात्र माहीमध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा दिल्यामुळे शेलारांनी त्यांच्या स्वतःच्या जागांविरोधात मनसेचे उमेदवार उभे राहू दिले नाहीत, असं खळबळजनक वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलंय। मी सोडलेल्या जागा नाहीयेत, आमच्या पक्षामधनं पण ह्या सगळ्या गोष्टींची मागणी व्हायला पाहिजे असते ना। तुमची ताकद आहे मुंबईत। अरे मुंबईत आहेच ना, कोण नाही म्हणते, पण प्रश्न असा आहे, आता कुलाबा घ्या, राहुल नार्वेकर, मुंबादेवी घ्या, इथून आले नाहीत कोणी आमच्याकडे। आमच्या लोकांना आम्ही विचारून झालं। अमित ठाकरेंना स्वतःहून मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पाठिंबा जाहीर केला होता। देवेंद्रनंही त्याच्याविषयी सुरुवात केली। तर या गोष्टीतून आशिष शेलारनं त्यांनी आणि त्याच्या भावाविरुद्ध मनसेचा उमेदवार उभा राहू दिला नाही, पण त्यांनी घेऊन अमित ठाकरेचा नाही प्रचार केला। ठीक आहे, त्यांनी शब्द मोडला, आम्ही नाही मोडला। आम्ही लोकसभेत हिरारीनं काम केलं। अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्ष होतोय, त्याप्रमाणे झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली। या सगळ्याचा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो का महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो, तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल। पक्षाची मान्यता रद्द होणं म्हणजे पक्षाचा प्रादेशिक किंवा राष्ट्रीय दर्जा काढला जातो। त्यामुळे पक्षाचं अधिकृत चिन्ह हटवून निवडणुकीपुरता मुक्त चिन्हातून एक चिन्ह दिलं जातं। मान्यता कायम ठेवण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान 3% मतं किंवा एक आमदार असणं गरजेचं असतं। यंदाच्या निवडणुकीत मनसेच्या एकूण मतदानाचा टक्का हा 1.7% इतका झालाय। त्यात आमदारही निवडून न आल्यामुळे मनसेचं रेल्वे इंजिन मान्यता रद्दमुळे जाऊ शकतं। 2009ला मनसेनं 13 जागा आणल्या, मतांचा टक्का 5.71% होता। 2014 मध्ये 1 जागा मिळाली, टक्का घटून 3.15% झाला। 2019ला 1 जागा आली, टक्का घटून 2.25 वर आला आणि यंदा एकही जागा आली नाही, टक्का आणखी घटून तो 1.60 वर गेला। गेल्या लोकसभा निवडणुकीला त्यांनी अचानक भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला। हेही आश्चर्यकारक होतं, तुमचा स्वतःचा पक्ष असताना तुम्ही अशा प्रकारे पाठिंबा देणं हे सर्वसामान्यांना कितपत रुजतं मला माहीत नाही। याही वेळेला साधारण त्यांची भूमिका जर आपण बघितली असेल तर सातत्याने त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली। उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, जेव्हा की राज्यामध्ये अनेक प्रश्न होते, वाढती महागाई असेल, अनेक प्रश्न होते। म्हणजे त्यांच्याच भाषणामध्ये राज ठाकरेंच्या जर आपण बघितलं असेल तर पक्ष फोडणं, जोडणं, घरं फोडणं, तोडणं हे मुद्दे त्यांनी आणले। मग याला जबाबदार कोण ह्याच्यावरती मात्र त्यांनी भाष्य केलं नाही, थेट टीका केली नाही। या सगळ्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसला आणि जर तुम्ही भाजप सत्तेत येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनतील असं जर स्टँड घेतला असेल तर लोकांनी तुमच्या पक्षाला मत का द्यावं, ते भाजपलाच मत देतील। त्याच्यामुळे यावेळेला त्यांना तो फटका बसणार होता, तो पूर्णतः बसला। अगदी माहीम मतदारसंघात सुद्धा अमित ठाकरे 3ऱ्या नंबरवर गेले। राज ठाकरे हे स्वतः इतके कन्फ्युज्ड आहेत आणि पूर्ण त्यांचे मतदाता सुद्धा कन्फ्युज्ड आहेत आणि त्यांचा जो थोडा बहुत त्यांचे जे कार्यकर्ता आहेत ते पण तेवढेच कन्फ्युज्ड आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर विचारलं की अहो तुमची स्थिती काय, तर ते म्हणते साहेब जेवढे राजसाहेब कन्फ्युज्ड आहेत तेवढे आम्ही आहोत।
त्यामुळे आम्हाला न विचारलेलं बरं. राज ठाकरे एकनाथ शिंदेचे मित्र, कारण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेचा शत्रू. जे पानिपत झालं आहे राज ठाकरेचं, त्यामुळं त्यांचं आता इंजन धोक्यात आहे. इंजन परमनंट यार्डमध्ये जातं की दिल्लीमध्ये जे रेल्वेचं हे म्युझियम आहे तिथे जातं, काही सांगता येत नाही. उद्या ते पुन्हा मोदींचा जय जयकार आणि अजित पवारांचा जय जयकार आणि पुन्हा शिंदेंचा जय जयकार करायला लागले. त्यामुळं राजनीतिक विश्लेषकसुद्धा राज ठाकरेंना पासून दूर राहतात, कारण ते अनगायडेड मिसाईल आहे असं मला वाटतं. राजकीय विश्लेषकांच्या मते दर निवडणुकीत वेगवेगळी भूमिकाच नव्हे तर एकाच निवडणुकीत दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे मनसेचा मतदार अजून संभ्रमात पडला. कारण यंदाच एकीकडे राज ठाकरे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नादी लागू नका म्हणून मनसेला स्वबळावर सत्ता देण्याचं आवाहन करत होते, तर दुसरीकडे मनसेच्या मदतीनं भाजप आणि महायुतीची सत्ता येण्याचं देखील म्हणत होते. अडाणींचा पक्ष विजयी व्हावा किंवा अडाणींची भूमिका विजयी व्हावी, मग धारावी असेल, मुंबईचे भूखंडाचा जो विषय आहे तो, म्हणजे ते दाखवतायत की महाराष्ट्रामध्ये अडाणीला पाठिंबा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल, मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील, कोणी अन्य कुठल्या पक्षात असतील, कोणी MIM मध्ये असतील, कोणी समाजवादी पार्टीमध्ये असतील, महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि हे जे काय काल एक मोठं बाणगुळ जन्माला आलेलं आहे विजयाच्या नावानं, त्या बाणगुळाला भविष्यामध्ये फार खतपाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसाचं, मराठी नेत्याचं काम आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.